या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबईत निर्भया गाडीतून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा प्रकरण आणि त्या राम पवार विरोधात गुन्हा दाखल झालाय। लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर या मद्यधुंदात तर्राट राम पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवी मुंबई पोलीस असल्याचं सांगत नागरिकांशी वाद घालण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अर्थातच लोकशाही मराठीनं ही सगळी बातमी समोर आणली आणि पुन्हा एकदा नवी मुंबईच्या या सगळ्या प्रशासनाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलेली आहे। नवी मुंबई पोलीस काय करतायत हा मुद्दा आता यातून उपस्थित होतोय। नवी मुंबईतील खारघर बेलपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। पोलिसांच्या निर्भया गाडीतून आलेल्या या मद्यधुंद तरुणानं धिंगाणा घातलेला होता। नवी मुंबई पोलीस असल्याचं सांगत नागरिकांशी तो वाद घालत होता। दर 2 पायांवर त्या व्यक्तीला उभं सुद्धा राहता येत नव्हतं। या माणसाविषयी, या राम पवार विषयी अशी एक आता माहिती समोर येते। हा राम पवार तिथं असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बेल बॉय होता। बेल बॉय म्हणजेच एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाणी आणून देणं, चहा आणून देणं असली कामं ही व्यक्ती करायची। पण सगळ्यात महत्त्वाचं, केवळ अशा कामं करणाऱ्या व्यक्तीला निर्भयाच्या कारची चावी देतं कोण? निर्भयाची गाडी घेऊन ही व्यक्ती रस्त्यावर वावरूच कशी शकते? बरं, वावरत असताना ती व्यक्ती तर्राट होऊन कशी काय वावरू शकते? मद्यधुंद अवस्थेत ती व्यक्ती निर्भयाच्या गाडीत बसलीच का? कुणी त्यांना बसू दिलं? कोण आहे याचा मास्टरमाइंड? कोण या व्यक्तीला पाठीशी घालताय? कोणाच्या जीवावर अशी ही कृत्य केली जात आहेत? हा सवाल उपस्थित होतोय। केवळ ही बातमी दाखवल्यानंतर थातूरमातूर कारवाई करण्याच्या दृष्टीनं राम पवार विरोधात गुन्हा दाखल होऊन चालणार नाहीये, तर मोठे मासे गळाला कधी लागणार हा मुद्दा उपस्थित होतोय। कारण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून सुरुवातीला या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन होणार का आणि निलंबन होऊन या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का हा मुद्दा आता ऐरणीवर आहे। याच मुद्द्यावर लोकशाही मराठी सातत्यानं आवाज उठवत राहणार आहे। आज सभागृहात सुद्धा या सगळ्या विषयी जाब विचारण्याच्या दृष्टीनं आमचे प्रतिनिधी क्षणाक्षणापर्यंतची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतील, प्रतिक्रिया सुद्धा पोहोचवतील। कारण वरिष्ठांवर निलंबनाची कारवाई जोवर करत नाही तोवर मात्र अशा गोष्टींना आळा घातला जाणार नाही असं आता म्हटलं जात आहे। कारण या सगळ्या गोष्टी कोणाचीच भीती नाही आहे, कसलीही गंभीरता नाही आणि त्यातूनच हे सगळे कृत्य घडत आहेत। त्यामुळे महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीनं कुणाकडे पाहायचं, कुणाकडे या सगळ्याविषयी जाब विचारायचा? महिला सुरक्षा रस्त्यावरच आहे का हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। बरं, या केवळ एका बातमीनं आम्ही या सगळ्याविषयी सवाल उपस्थित करत नाहीये, तर काही दिवसांपूर्वी, किंबहुना काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा 20 फेब्रुवारीला लोकशाही मराठीनं एक महत्त्वाची बातमी दाखवलेली होती। ती बातमी अशी होती की नवी मुंबई परिसरातून जवळपास नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून सुद्धा जवळपास 4 अल्पवयीन मुली विविध पोलीस ठाण्यांतर्गत बेपत्ता झाल्याची बातमी लोकशाही मराठीनं दाखवलेली होती 20 फेब्रुवारीला। त्यानंतर सुद्धा महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता। जर निर्भयाच्या कारमधून अशा व्यक्ती फिरत असतील, टर्राट लोकांच्या हातात निर्भयाच्या गाडीच्या चाव्या येत असतील, तर मात्र महिलांच्या सुरक्षेचं काय हा मुद्दा उपस्थित होतोय। महिलांनी सुरक्षा मागण्याच्या दृष्टीनं, दाद मागण्याच्या दृष्टीनं कुणाकडे जायचं? केवळ गाडी घेऊन रस्त्यावर चालवणं हा मुद्दा नाहीये, तर मद्यधुंद अवस्थेत निर्भयाच्या गाडीतून फिरणं। कारण निर्भयाच्या गाडीची निर्मितीच मुळात महिलांच्या सुरक्षेकरता करण्यात आली आहे। पण तिथं जर अशा व्यक्तींचा वावर असेल ज्यांना शुद्ध सुद्धा नाहीये स्वतःच्या 2 पायांवर उभं राहण्याची, अशा व्यक्तींविषयी गांभीर्यानं पावलं का उचलली जात नाहीयेत? कोण या व्यक्तींना पाठीशी घालतंय हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय। पुन्हा एकदा तो व्हिडिओ आपण पाहूया।
हा पोलीसवाला म्हणून ही गाडी घेऊन आलाय MH43B7230. हा ड्रंक आहे, खूप ड्रंक आहे, याला चालता येत नाहीये, हा उभा नाही राहू शकत आहे. तो दाखवतो हा पोलीसवाला सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. आकांक्षा, आपण पाहतोय आपल्या बातमीनंतर या टर्राट राम पवारवर गुन्हा दाखल झालाय, पण केवळ राम पवारवर गुन्हा दाखल होऊन चालणार नाही, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून त्यांचं निलंबन होणं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं नितांत गरजेचं आहे. कारण सवाल लाडक्या लेकींचा आहे महाराष्ट्रात. नक्कीच सोमवारी रात्री खारघर येथील बेलपाडा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना समोर आलेली होती. लोकशाही मराठीने ही बातमी सर्व प्रेक्षकांसमोर दाखवली आणि त्यानंतर अखेर खारघर पोलीस ठाण्यात राम पवार या तरुणावर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र मद्यधुंद अवस्थेमध्ये निर्भयाची जी गाडी आहे ती चालवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळे फक्त गुन्हा दाखल होऊन नाही तर जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. कारण जो राम पवार हा पोलीस ठाण्यामध्ये कोणताही पोलीस कर्मचारी नव्हता, तर तो फक्त जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या हाताखाली होता, म्हणजे बेलबॉय होता. पाणी द्यायला, चहा द्यायला अशा प्रकारची त्यांची तो कामं करत होता. मग त्याच्या हातात निर्भया पथकाची गाडी कशी काय गेली? निर्भया पथकाची गाडी ही महिलांच्या सुरक्षेसाठी असते. 112 नंबरवर आपण जर कॉल केला तर कुठेही ही गाडी अवेलेबल व्हायला पाहिजे. मात्र सध्याची जी परिस्थिती नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय. आकांक्षा, माफ करा मी तुम्हाला मध्येच टोकलं, पण तुम्ही स्वतः 112 क्रमांकावर फोन केलेला होता सुरक्षा मागण्यासाठी, तेव्हा सुद्धा तुम्हाला या सगळ्या संदर्भात प्रतिसाद मिळालेला नव्हता. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निर्भयाच्या गाडीवर महिला पोलीस अधिकारी असणं, स्टेअरिंग त्यांच्या हातात असणं, हे खरं तर नियमावली सांगते. इथं मात्र एकतर पुरुषाच्या हातात निर्भया कारचं स्टेअरिंग आहे आणि दुसरा तो पुरुष, तो राम पवार स्वतःच्या 2 पायांवर उभं राहण्याची सुद्धा शुद्ध नाही आहे. एक्झॅक्टली. जेव्हा मी लाईव्ह मध्ये असताना 112 नंबरवर नवी मुंबई पोलिसांच्या ऑफिसमध्ये कॉल केला होता. एकदा दोनदा नाही तर 3 ते 4 वेळा कॉल केला होता. मात्र जेव्हा मला गरज हवी होती तेव्हा पोलिसांची गाडी, निर्भया पथकाची गाडी त्या ठिकाणी आली नाही. तब्बल 1 तासाने आले आहे. हा अनुभव मला आलेला आहे आणि फक्त मलाच नाही तर नवी मुंबई परिसरामध्ये असलेल्या अनेक महिलांचा हाच प्रश्न आहे, हीच समस्या आहे का 112 नंबरवर आपण जर कॉल केला तर लगेच अवेलेबल पोलीस कर्मचारी होत नाही, मदत मिळत नाही आहे. मग असं असताना जी निर्भया पथकाची गाडी आहे ती महिलांसाठी आहे. त्या महिला ज्या ठिकाणी महिला ड्रायव्हर म्हणून पोलीस कर्मचारी हवाय तिथे त्याच ठिकाणी जी निर्भया पथकाची स्टेअरिंग आहे ती एका मध्यधुंद अवस्थेत तरुणाच्या हाती कशी काय गेली, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा जो मुलगा आहे तरुण, जो बाहेर पडून अनेक नागरिकांना त्यांनी शिवीगाळ केलेली आहे, मारहाण केलेली आहे. मी पोलीस असल्याचं स्वतः सांगत त्यांनी नागरिकांना धमकावलेलं आहे. त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात गेलं. त्यानंतर संपूर्ण हा प्रकार समोर आलेला आहे. मात्र जर या आधी आपण पाहिलं असेल तर आपणच बातमी उचलून धरली होती एक का नवी मुंबईतील एकाच दिवशी 4 अल्पवयीन मुली या बेपत्ता झाल्या होत्या. एकाच दिवशी जर ही घटना घडत असेल तर निर्भयाची गाडी ही मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाकडे देत असेल तर खरोखर नवी मुंबईतील महिला सुरक्षित आहेत का, हा अत्यंत गंभीर आणि महत्वाचा प्रश्न या ठिकाणी नक्कीच उपस्थित होतोय. अगदी आकांक्षा, खरं तर ही काही नवी मुंबईतली पहिली घटना नाही आहे. टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय नवी मुंबईतल्या अशा असंख्य घटना आहेत ज्यांना लोकशाही मराठीनं वाचा फोडलेली होती. एकतर मद्यधुंद तरुणाचा हा धिंगाणा, या ठिकाणी निर्भयाची गाडी या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाच्या हाती, अवैध लॉटरी या ठिकाणी चालवली जाते नवी मुंबईमध्ये, तर तिथं डान्स बार प्रकरण देखील नवी मुंबईतल्या लोकशाही मराठीनं समोर आणलेलं होतं. त्यानंतर हा मुद्दा सभागृहात सुद्धा गाजताना पाहायला मिळतोय. आता या सगळ्या घडामोडीनंतर डान्स बार बंद करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. जे नियम मोडतायत त्यांच्यावर कारवाई होताना दिसते, बंद होताना दिसत आहेत. पण पुन्हा एकदा मोठे मासे जोवर गळ्याला लागत नाही
तोवर इतरांना वचक बसणार नाही. आकांक्षा, नक्कीच आपण सळई चोरी असेल, डान्स बार असतील, हुक्का पार्लर्स असतील किंवा मग ऑनलाईन लॉटरी सेंटर असतील, जुगार अड्डे असतील, असे अनेक प्रश्न विविध मांडले होते. त्यानंतर पोलिसांतर्फे त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली, बंद सर्व ठेवण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतोय की फक्त त्यांच्यावर कारवाई करून होणार नाही. जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं यामध्ये हातभार आहे किंवा त्यांच्या परमिशनने हे सर्व काही सुरू होतं. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? कारण जर आपण पाहिलं असेल तर फक्त 8 ते 15 दिवसापुरतं हे बंद न ठेवता ते पुन्हा चालू करणार असल्याचं आपण वारंवार पाहिलेलं आहे. कारण आपण जेव्हा तळोजामध्ये सळई चोरीचं प्रकरण आपण घेतलं होतं, त्यानंतर 1-2 दिवसासाठी ते प्रकरण, ते सळई चोरी बंद ठेवण्यात आली होती. नंतर पुन्हा एकदा 8 दिवसांनी पुन्हा तेच प्रकरण सुरू झालं. मग अशा गोष्टी जर बंद ठेवून पुन्हा सुरू होत असतील तर यांना कोणाचं अभय आहे? कोण वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ज्यांना परमिशन देतात संपूर्ण हे प्रकरण चालू व्हायला? खरोखर याची सखोल चौकशी होऊन अधिकाऱ्यांवर देखील चौकशी होणं अत्यंत महत्वाचे आहे. अगदी आकांक्षा, आपण पाहतोय या सगळ्या मुद्द्यावर आता राम पवारवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इतरही निलंबनाच्या दृष्टीनं, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जात आहेत का, की केवळ आणि केवळ एक कारवाई करून सगळं काही थंड करण्याचा प्रयत्न? नक्कीच आपण ज्या पद्धतीने काल ही बातमी दाखवली होती, त्यानंतर रात्रीच खारघर पोलीस स्टेशनमध्ये राम पवार या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारण तो त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नव्हता, मात्र त्या ठिकाणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये तो काही काम करत होता बेलबॉयच्या अनुषंगाने, आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. मात्र या ठिकाणी आता प्रश्न असा आहे का कोणत्याही पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर अद्याप तरी कोणतीही कारवाईची हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची हकालपट्टी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आता पोलीस कर्मचारी असतील त्यांच्यावर किंवा याच जो तरुण आहे राम पवार याला अटक होते का, या सर्वच गोष्टी आता समोर येणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. अगदी आकांक्षा, मुळात ही घटना घडल्यावर लोकशाही मराठीनं याला वाचा फोडल्यानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा वारंवार अर्थातच उपस्थित होताना दिसतोय, ऐरणीवर येताना दिसतोय. पडद्यामागे काय घडामोडी या ठिकाणी घडत आहेत? या व्यक्तीच्या हातात मुळात निर्भयाची चावी का देण्यात आली? निर्भयाची गाडी घेऊन ही व्यक्ती कुठं निघालेली होती? काय संवाद घडलेला होता? 2 पायांवर जी व्यक्ती उभं सुद्धा राहू शकत नाहीये ती काय गाडी चालवणार याची कल्पना वरिष्ठांना गाडीची चावी देताना आली नव्हती का? की असे प्रकार करत असताना गाड्यांच्या चाव्या घेताना, निर्भयाच्या गाड्यांच्या चाव्या घेताना वरिष्ठांना विचारलंच जात नाहीये? नवी मुंबईत सगळं काही राम भरोसे. नक्कीच अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे की जर निर्भया पथकाची गाडी ही एका मध्यधुंद अवस्थेत तरुणाच्या हाती कशी काय गेली? कारण जी निर्भयाची गाडी महिलांच्या सुरक्षेसाठी असते. आकांक्षा, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधीनं गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा घेतली आहे. ऐकूया आपण. माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये असलेली सफाई कर्मचारी ती व्यक्ती आहे. तो कुठला पोलीस अधिकारी नाही आणि त्याने ती गाडी काहीतरी हातामध्ये घेतली आणि तो तिकडे फिरत होता असं लक्षात येत आहे. आणि त्याच्यावरती आपण FIR देखील केलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई देखील आपण केलेली आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची आपण पुढची देखील चौकशी करतो आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई होईल. पोलीसवाला म्हणून ही गाडी घेऊन आलाय, MH43BE7230. हा ड्रंक आहे, खूप ड्रंक आहे, याला चालता येत नाही आहे, हा उभा नाही राहू शकत आहे. हा पोलीसवाला म्हणून ही गाडी घेऊन आलाय, MH40. राम पवारवर कारवाई होऊन चालणार नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं नितांत गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया आता सगळ्या स्तरातून व्यक्त होताना दिसते. राजकीय वर्तुळातून देखील या सगळ्या मुद्द्यावर भय राहिलेला नाही म्हणत प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न नवी मुंबईत का होतोय? का या सगळ्या मुद्द्यावर गांभीर्य दाखवलं जात नाहीये? नवी मुंबई पोलीस
काय करतायत हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय। निर्भया कारमधून मद्यधुंद अवस्थेत फिरणारी ही तर्राट व्यक्ती राम पवार। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर राम पवारवर गुन्हा दाखल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली ताई, निर्भयाच्या ही गाडी रस्त्यावर रात्री दिसली तरी प्रत्येक महिलेला हायसं वाटतं ताई, निर्भयाची गाडी सोबत असल्यावर, रस्त्यावर असल्यावर। पण नवी मुंबईमध्ये मात्र ही निर्भयाची गाडी दोन पायावर धड उभंही राहू न शकणाऱ्या या मद्यधुंद राम पवार घेऊन फिरत होता, मिरवत होता। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर या राम पवारवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं काय, ज्यांनी याच्या हातात ही निर्भयाची गाडी दिली? सगळ्यात वाईट घटना आहे। जे काही सिनियर पोलीस आहेत त्यांना त्यांची ही गाडी, हा जो राम पवार इसम कसा बाहेर घेऊन गेला ही त्यांची जबाबदारी आहे। त्या खात्यातल्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांचं काम चोख बजावणं गरजेचं आहे। आता लक्षात घ्या, ही निर्भयाची गाडी रस्त्यावर फिरते म्हणजे एखादीला मदत लागल्यावर तिने याला मदत मागणार आणि हा बेवडा मुलगा हाच तिच्यावर अत्याचार करणार। म्हणजे कुणाची नाचक्की होणार आहे? त्या डिपार्टमेंटची नाचक्की होणार आहे। डिपार्टमेंटची होणार म्हणजे ते अधिकारी आणि गृह खात्याची होणार आहे। या गृह खात्याबरोबर सत्ताधाऱ्यांची होणार आहे। त्याच्यामुळे ज्या खात्यातले अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावणं गरजेचं आहे आणि जर बजावत येत नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। तुमच्या माध्यमातून मी बघितलं फक्त राम पवारवर गुन्हा दाखल झालाय, त्याच्यावर नाही। त्याच्यावर जे लायबल ऑफिसर आहे, ज्यांची जबाबदारी आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। निष्काळजीपणा तुम्ही एवढा कसा करू शकता? दिवसेंदिवस इतके वाईट चाललेले आहेत, प्रशासनाने सुधारायचं सोडून प्रशासनच चुका करत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत। अगदी रुपाली ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। विश्वजित कदम काय म्हणतात ऐकूया आपण। मुद्दा म्हणजे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावर कुणाचा अंकुश आहे की नाही हाच आता एक महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडलेला आहे। तर या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राची आजची परिस्थिती काय हे आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून जे काही आज प्रकार घडला, होळी हा आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा एक पारंपरिक सण आहे जिथे सगळेजण आनंदाने होळी साजरी करत असतात। अशा वातावरणात तरुणांनी सुद्धा हा सण साजरा करणे स्वाभाविक आहे। त्यांचा जोश, आनंद हा अधिक जोमाने असतो आणि मग कुणीतरी अशा पद्धतीने काहीतरी करणं कुठल्या तर कर्मचारी अत्यंत चुकीचं आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।